तुम्हाला असं वाटतंय की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, पण कॉम्पिटिशन काही नाही. कारण सगळे डिस्ट्रॅक्टेड आहेत. कोणी शॉर्ट्स बघतंय, कोणी मोबाईल बघतंय, कोणी रील्स बघतंय. सगळ्यांचा फोकस हललेला आहे. त्यामुळे तुम्ही 3 ते 4 महिने सगळं बाजूला ठेवून एक करून तर बघा. फुल फोकसने अभ्यास करा, फुल फोकसने ग्राउंड करा. मग बघू तुमच्या अंगावर कशी वर्दी येत नाही. कालपासून एक परिपत्रक आलंय आणि ते सगळीकडे सर्क्युलेट होतंय आणि मला इतके सारे मेसेज की मॅडम खरंय का? खरंच भरती आली का? हे आलं का? ते आलं का? तो जी-आर खरा आहे का खोटा आहे? ते परिपत्रक खरंय का खोटं आहे? हे आपल्याला सोमवारपर्यंत कळेलच. पण मित्रांनो, तुम्ही टेन्शन का घेताय? तुम्ही पोलीस भरतीची तयारी सुरू का केली? का? तर तुम्ही लवकर पोलीस व्हावं, लवकर भरती यावी आणि तुम्ही लवकर पोलीस व्हावं. मग पोलीस भरती आली, परिपत्रक आलं, असं टेन्शन घेताय कशाला? तुम्हाला बिनधास्त निडरपणे सामोरं जायचंय. आता आज आपल्या सिरीजचा 3रा दिवस आहे आणि आज रविवार पण आहे. त्याच्यामुळे ना मी थोडं अवघड प्रश्न घेतलेत. खूप नाही, थोडेसे अवघड प्रश्न आहेत. थोडं ब्रेन स्टॉर्मिंग, एक थोडासा करंट लागायला. तर ते प्रश्न सोडवा. असे सुद्धा हे मार्क ठरवणारे जे प्रश्न असतात ना, त्या टाईपमध्ये काहीसे प्रश्न आहेत. तर चला सुरू करूया आपल्या आजच्या सिरीजला. आपला पहिला प्रश्न आहे 2025चा नोबेल शांतता पुरस्कार हा कोणास प्राप्त झाला? आपण ऑप्शन बघूया. तर 2025चा शांतता पुरस्कार हा मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला. ह्या कोणत्या देशाच्या आहेत? तर ह्या आहेत व्हेनेझुएला. आता हा पुरस्कार चर्चेत का आहे? डोनाल्ड ट्रम्प यांना काय वाटत होतं की हा शांतता पुरस्कार आहे नोबेलचा, तो मला मिळाला पाहिजे. पण तरी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार न मिळता मारिया कोरिना मचाडो यांना हा पुरस्कार मिळाला. आता त्यांनी व्हेनेझुएलामध्ये काय काम केलं? 20 वर्षापासून तिथे हुकुमशाही होती. त्यांनी तिथे लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी खूप प्रयत्न केले, म्हणून त्यांना हा शांततेचा पुरस्कार मिळाला आहे. आता आपण नोबेल पुरस्कार याबद्दल थोडी माहिती बघूया. नोबेल पुरस्कार हा अल्फ्रेड नोबेल या सायंटिस्टमुळे सुरू झाला. आता अल्फ्रेड नोबेल हे काय होते? सायंटिस्ट होते, म्हणजेच काय वैज्ञानिक होते. त्यांनी काय केलं? त्यांनी डायनामाइट या स्फोटकाचा शोध लावला. आता काय झालं की त्यांनी ह्या स्फोटकाचा शोध लावला आणि बाकीचे जे कंट्रीचे लोक होते ह्या डायनामाइट ह्याचा उपयोग त्यांनी काय म्हणतात युद्धामध्ये वापरायला सुरू केला आणि त्याच्यामध्ये अनेक लोक मारले गेले. पण या डायनामाइट या शोधामुळे अल्फ्रेड नोबेलला बक्कळ पैसे मिळाले, पण त्यामुळे अनेक लोक मारले गेले, म्हणून लोक त्याला मृत्यूचा व्यापारी असे संबोधायला लागले. मग त्याला ते आवडलं नाही. मग त्यांनी काय केलं की एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्या ट्रस्ट मध्ये जेवढे त्याला पैसे मिळाले होते ते ठेवले आणि त्याचा जो इंटरेस्ट मिळतो तोच इंटरेस्ट दरवर्षी जे पुरस्कर्ते असतात नोबेलचे त्यांना तो दिला जातो. आता आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की नोबेल पुरस्कार हा 6 गोष्टींसाठी दिला जातो. कोणता? फिजिक्स, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, लिटरेचर, मेडिसिन आणि शांतता पुरस्कार. ह्याचे जे पुरस्कर्ते असतात त्यांच्या नावाची घोषणा ही दरवर्षी ऑक्टोबरमध्ये होते, पण त्यांना पुरस्कार मिळतो तो 10 डिसेंबरला, दरवर्षी 10 डिसेंबरला. का? ऑक्टोबरमध्ये अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म झाला. हे जे 6 पुरस्कार मिळतात त्यासाठी वेगवेगळ्या कमिटी प्रस्थापित करतात. तर त्या कमिटींची नावं काय आहेत आणि ते कोणता पुरस्कार साठी कमिटी ती गठीत केलेली आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूया. भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते? भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफ, हे बघा इथे दिलेलं आहे, चित्र दिलेलं आहे. सिस्मोग्राफ हे वापरले जाते. आता सिस्मोग्राफ हे फक्त भूकंपासाठी का? नाही, ज्वालामुखीचा उद्रेक पुन्हा स्फोटांमुळे जी जमिनीची हालचाल होते ते मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आता शास्त्रज्ञांना या सिस्मोग्राफमुळे काय कळतं की भूकंप कुठे झालेला आहे, त्याची तीव्रता किती होती, एवढंच नाही तर तो कधी झाला हे सुद्धा निश्चित करता येतं. आता फॅथोमीटर कुठे वापरतात? फॅथोमीटर ही पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरले जाते. पाण्याची खोली म्हणजे काय की जे आपले महासागर वगैरे असतात त्यांची खोली मोजण्यासाठी वापरले जाते. गॅल्व्हॅनोमीटर हे काय की लहान विद्युत प्रवाह शोधण्यासाठी आणि मोजण्यासाठी. सर्किट मध्ये असं असतं गॅल्व्हॅनोमीटर आणि सर्किट मध्ये ते प्रवाहाची ज्या विद्युत प्रवाह आहेत त्याची दिशा मोजण्यासाठी किंवा दिशा बघण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग केला जातो. रडार तर तुम्ही ऐकलं असेल. रडार खूप महत्वाचा आहे. जे लहरी असतात रेडिओ लहरी ह्या त्यांचे विश्लेषण आणि जे रेडिओ लहरी येतात त्यांचे विश्लेषण करून त्या वस्तूंचे अंतर, दिशा, वेग इत्यादी गुणधर्म मोजण्यासाठी रडार वापरले जाते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. सिंधू नदी जल करार कोणत्या वर्षी झाला?
करार हा आपल्याला माहितीच असेल ना, तुम्हाला माहितीच असेल कारण सध्या खूप चर्चेत आहे. सिंधू नदी जल करार हा भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेला आहे. कधी झालेला आहे ते मला तुम्ही सांगायचं, ठीक आहे, किंवा मी सांगते तुम्हाला. तर 19 सप्टेंबर 1960 मध्ये हा सिंधू नदी जल करार झाला. म्हणजे आपलं उत्तर येणार सी. आता याच्यामध्ये काय की सिंधू नदी जल करार हा कोणी मध्यस्थी करून केला, तर जागतिक बँक म्हणजेच काय की आपली वर्ल्ड बँक याच्या मध्यस्थीने हा जलकरार झाला होता. ह्याचं उद्दिष्ट काय होतं, जे आपली ही सिंधू नदी आहे तर ह्याच्या पाण्याच्या वाटपा संबंधी हा करार होता. मग ह्याच्या जे पूर्वेला ज्या नद्या आहेत, ह्या सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत कोणकोणत्या की सतलज, बियास, रवी, ह्याचं पाणी कोणाला मिळणार, ह्याचं पाणी भारताला मिळणार. आणि ह्याच्या पश्चिमेला ज्या नद्या आहेत कोणकोणत्या, सिंधू, झेलम, चिनाब, ह्या पाकिस्तानला त्याचं पाणी वापरायला मिळणार. मग ह्या जलकरार सध्या का चर्चेत आहे, तर पहलगाम इथे काय झालं, टेररिस्ट अटॅक झाला, बरोबर, आतंकवादी हल्ला झाला. मग पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सिंधू पाणी जलकरार निलंबित करण्याचा निर्णय सध्या घेण्यात आलेला आहे. म्हणून हा प्रश्न महत्वाचा ठरतो. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पानिपत या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? विश्वास पाटील. आता फक्त एवढाच प्रश्न करून चालेल का? नाही. आता आपल्याला काय करायचंय की ऑप्शन वरून त्यांची पुस्तकं कोणती हे ओळखायचे. आता वि स खांडेकर यांनी कोणते पुस्तक लिहिले होते? ययाती. ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. म्हणून हा पण प्रश्न महत्वाचा ठरतो. शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय आणि छावा अशी 2 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. रणजित देसाई यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे, तर श्रीमंत योगी. हे प्रश्न विचारले जातात. बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता याच्यावरून आपण किती शिकलो? जवळपास 6 ते 7 पुस्तकं आपण इथे शिकलो, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? आता ह्याच्यावर एक तरी प्रश्न कमीत कमी येतोच. आता जगप्रसिद्ध कैलास मंदिर जे आहे ते राष्ट्रकूट यांच्या राजवटीत झाले. आता चालुक्य यांच्या राजवटीत कोणते मंदिराची स्थापना झाली, तर संगमेश्वर, विरूपाक्ष हे जे मंदिरं निर्माण झाली ती चालुक्य या राजवटीत झाली. पल्लव यांच्या राजवटीत कोणते मंदिरांची निर्मिती झाली, तर किनार मंदिर या राजवटीत झाली. मौर्य यांच्या राजवटीत कोणत्या अशा मंदिरांची निर्मिती नाही झाली. त्यांनी त्यांच्या काळात मॉडर्न गोष्टींना प्राधान्य दिलं, म्हणजे काय की वास्तुकलेवर लक्ष केंद्रित केलं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढायची प्रक्रिया कोणत्या कलमाखाली केली जाते, तर सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना कलम 124(4) या कलमाअंतर्गत हटवण्यात येते. मग त्यांना हटवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? महाभियोग हा पण प्रश्न विचारतात की त्या हटवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणले जाते. आता हा प्रश्न चर्चेत का आहे का, तर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी सापडलेली रोकड आणि मग ते चर्चेत आले. मग त्यांच्यावर सध्या महाभियोग ही प्रक्रिया चालू आहे. आता हे कसं होतं, केवळ राष्ट्रपतींच्या आदेशानेच त्यांना पदावरून काढले जाते आणि जो संसदेचे ते दोन्ही सभागृह आहेत त्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या प्रस्तावावर आधारित जो काही निर्णय असेल त्या निर्णयावरून राष्ट्रपती आदेश काढतात आणि संबंधित न्यायाधीशांना पदावरून पदच्युत केले जाते. आता मला सांगा, हे झालं सर्वोच्च न्यायालय. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात येईल? कलम 217(1) आणि कलम 218 या अंतर्गत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढण्यात येईल, ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता बुद्धिमत्तेचा प्रश्न बघूया, कारण जीके खूप झालं. आता आपण पुढचा प्रश्न बघू. एका सांकेतिक भाषेत टिफ हे अशा प्रकारे म्हणजे 3, 5, 8, 7 आणि फाईल हे 7, 4, 6, 5 या सांकेतिक भाषेत लिहिलेले आहे. तर आयडियल ह्या शब्द तुम्ही कसं लिहिणार? आता पोलीस भरतीला खूप अवघड येत नाही, म्हणजे तुम्हाला अशी ABCD Z पर्यंत काढायची गरज नाही, खूप सोपं विचारतात. जे इथं ज्या शब्दाला जो अंक दिलेला आहे त्याच अंकावरून तुम्हाला हे उत्तर शोधायचं असतं. आता आयडियल मी इथं लिहून घेते, तुम्ही पण तसंच करायचं, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही. आय काय की आय आहे 4, D आहे 3, E आहे 5, A आहे 8 आणि L आहे 6. 4, 3, 5, 8, 6, 4, 3, 4, 3 म्हणजे आपलं उत्तर आलं हे. म्हणजे काय होतं की काय वेळेस खूप सोपे प्रश्न येतात, त्यावेळेस सुद्धा आपण सिली मिस्टेक करू शकतो, ते तसं होऊ नये म्हणून क्रॉस चेक करायचं. आता आपला पुढचा प्रश्न आहे गणिताचा. एका सरळ रोडवर
चार चोर व पोलीस यांच्यातील अंतर जर 100 मीटर असेल आणि चोराचा वेग हा 8 किलोमीटर प्रति तास व पोलिसाचा वेग हा 10 किलोमीटर प्रति तास असेल तर तो पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल. आता एक लक्षात घ्या, जर ते पळत असतील तर चोर पुढे असेल आणि पोलीस मागे असेल, पण ते काय करतील, एकाच डिरेक्शन मध्ये पळतील ना. चोर ज्या दिशेने पळेल त्याच दिशेने पोलीस पळेल. आता आपल्याला काय दिलेलं आहे, चोराचं अंतर दिलेलं आहे 8 किलोमीटर प्रति तास. आता मी 8 किलोमीटर पुढे का घेते, कारण चोराला पकडायला पोलीस येतोय ना, म्हणजे चोर पुढेच असणार. आणि पोलिसाचं काय, पोलिसाचा वेग आहे 10 किलोमीटर प्रति तास. दोघांमधलं अंतर किती आहे, 100. पण हे शॉर्ट ट्रिकनी शोधू. तुम्हाला एक सांगितलं की काय होतंय, चोर पुढे पोलीस मागे, दोघांच्या वेगातलं अंतर किती आहे, 2 किलोमीटर प्रति तास आणि दोघातलं अंतर किती आहे, 100 मीटर. आता 100 मीटर हे अंतर आहे, 2 किलोमीटर प्रति तास आहे. मग आपल्याला हे मीटर पर सेकंद मध्ये करायला लागेल. आता मीटर पर सेकंद म्हणजे आपण मगाशीच काढलं की 1 किलोमीटर प्रति तास बरोबर किती, 1000 मीटर छेद 3600 सेकंद. आता हे कटछाट करून आपलं उत्तर आलं होतं 5/18. मग 2 गुणिले 5/18 का, हे 2 किलोमीटर प्रति तास आहे, आपल्याला ते मीटर पर सेकंड मध्ये करायचं आहे म्हणून. ठीक आहे, मग हे 100 इथे आहे, 2 गुणिले 5, हे 18 जे छेदात आहे ते काय होणार, वर जाणार ना, मग हे वर गेले 18. आता 5 दुने 10, 92 18 बरोबर 9 दुने 18, 180 सेकंद, म्हणजेच काय की आपले 3 मिनिट. ठीक आहे, हा ही झाली शॉर्ट ट्रिक. तुम्ही शक्यतो शॉर्ट ट्रिकनी सोडवायचं. आता ह्याच्या पुढे मी गणित शॉर्ट ट्रिकनी सोडवेल. पुढचा प्रश्न आहे, 10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या 3 पट होते. 3 पट होते, तर 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर मुलाचे आजचे वय किती. ह्याच्या अगोदर मी एक बेसिक सांगते. जेव्हा आपले एक रूल माहितीये ना, मध्ये 0 असतो आणि इकडं +1 +2 +3 असं, आणि जेव्हा आपण इकडच्या साईडला जातो तेव्हा असतं -1 -2 -3 आणि सो ऑन. इथे तेच आहे. आता मी इथे एक लिहिते, वडील आणि मुलगा ह्यांचे 10 वर्षापूर्वीचं कसं गुणोत्तर होतं, तर 3:1. कारण वडिलांचं वय 3 असेल तर मुलाचं वय 1 असेल ना, 3 पट, एकाच्या 3 पट अशा पद्धतीने. आता ह्याला इंटू x करू आपण. इंटू x का, तर जे पण आपली x ची व्हॅल्यू येईल त्याला 3 ने गुणलं तर वडिलांचं वय येईल, 1 ने गुणलं तर मुलाचं वय येईल. आता आपल्याला काय सांगितलं की हे कधी आहे, 10 वर्षांपूर्वी, म्हणजे आपण इकडे जाणार ना, 10 वर्षांपूर्वी इथे कुठेतरी -10 असेल आणि 10 वर्षानंतर त्यांची दुसरं वय दिलंय, कुठलं की 10 वर्षानंतर त्यांचं वय पट असेल. मग मला एक सांगा, इकडे गेलं की -10, इकडे गेलं की इकडे कुठेतरी +10 असेल. मग 10 वर्षांपूर्वी आणि 10 वर्षानंतर असा जर प्रवास करायचा असेल तर 10 वर्षांपूर्वी पासून आपल्याला 10 वर्षापर्यंत जायला लागेल, बरोबर. मग हे 10 अधिक हे 10 म्हणजे एकूण 20 वर्षानंतर ते त्यांची जे वय आहे ते दुप्पट होत आहे. आलं लक्षात. मागच्या 10 वर्षांपूर्वी 10 वर्ष पुढे आले की आज येणार, आजच्या पुढे 10 वर्ष म्हणजे पुढचे 10 वर्ष, आणि हे 2 मिळून 20 वर्ष. म्हणजे काय की 10 वर्षापूर्वी त्यांची तिप्पट होती, 10 वर्षानंतर दुप्पट झाली, म्हणजे एकूण 20 वर्षानंतर त्यांचं जे वय होतं ते दुप्पट झालं, म्हणून मी इथं 20 घेतलं. आलं लक्षात. आता आपण काय करू की हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. आता 3x अधिक 20 ह्याला 1 ने गुणायचं आहे, कारण हा 1 इकडे जाणार ना आणि हा 2 इकडे येणार खाली, म्हणून 1x अधिक 20 ह्याला काय करायचं आहे, 2 ने गुणायचं आहे. तर आपण बघूया, 3x अधिक 20, कारण कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं की तीच संख्या येते. आता 1x अधिक 2 म्हणजे काय, 2x अधिक 20 दुने 40. मग हे 2x आहे ते मी इकडे नेते, हे 20 आहे ते इकडे नेते, बरोबर. हे 2x हे 3x च्या इकडे गेले, इथे अधिक मध्ये म्हणजे इथे गेल्यावर वजा होणार ना, मग 3x मधून 2x गेले x, आणि हे 20 इथे अधिक मध्ये, इकडे जाऊन काय होणार, वजा मध्ये जाणार. मग 40 मधून 20 गेले, किती आले, 20. आता आपल्याला इथून x ची व्हॅल्यू मिळाली, मुलाचं वय मिळालं का, नाही, आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला मुलाचे आजचे वय काढायचे आहे. मुलाचं 10 वर्षांपूर्वी वय किती होतं, 1x म्हणजे काय, 1 गुणिले 20 म्हणजे काय, 20. आता मुलाचं आजचं वय काढायचंय म्हणजे काय की अधिक 10 करावे लागेल ना, कारण हे 10 वर्षांपूर्वीच आहे. आजचं वय काढायचं म्हणल्यावर अधिक 10 करावे लागणार, म्हणजे मुलाचं आजचं वय आहे 30, म्हणून आपलं उत्तर येणार 30. ठीक आहे, हे मी तुम्हाला
एक्सप्लेन करते म्हणून वेळ लागतोय. जेव्हा तुम्ही स्वतः कराल ना तर तुम्हाला सोपं जाईल. आणि आता इथे काय करायचं, तुम्ही इथं 10 वर्षांपूर्वीचं 10 बदलू शकता, मुलाचं वय 3 पट आहे तर 4 पट करू शकता. जेव्हा तुम्ही स्वतःचे स्वतः प्रश्न बनवाल तेव्हा तुम्हाला हे सोपं वाटायला लागेल. आता पुढचं आहे नंबर सिरीज, संख्यामाला. आता हे कसं सोडवायचं, तुम्हाला पोलीस भरतीला खूप सोपं येतं. म्हणजे एकतर गुणाकार भागाकार असतो, वजाबाकी असते किंवा घन. जास्तीत जास्त अवघड करायचं म्हणलं की घन, वर्ग असं येतं. ह्याच्या पलीकडं अवघड येत नाही. त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता हे कसं सोडवणार, मी हे का लिहून घेतलं, माझं चुकायला नको. तुम्ही पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही. आता 0 ते 6 किती आहे, अधिक 6. 6 ते 24 किती, 6 मधून 4 गेले 18. 24 आणि 60 ह्याच्यामध्ये कसं, 10 तून 4 गेले 6, हातचा आला 1 3, 6 तून 3 गेले 3, अधिक 36. 60 आणि 120, 120 आणि 210, 120 आणि 90, 210. आता अजून ह्याच्यातला फरक किती आहे बघू. 6 आणि 18 मध्ये फरक किती आहे, 12चा फरक आहे. 18 आणि 36 मध्ये किती, 18 2 36 म्हणजे आणखी 18चा फरक आहे. 36 आणि 60, 10 तून 6 गेले 4, हातचा आला 1, 6 तून 4 गेले 24 म्हणजे 24चा फरक आहे. आणि 60 आणि 90 मध्ये कितीचा फरक आहे, तर 30चा फरक आहे. आपल्याला कोणती सिरीज मिळते का, 12, 18, 24, 30. 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36. एक आपल्याला सिरीज भेटली ना, इथे सिरीज भेटत नव्हती. 6, 18, 36, 60 हे काय अशी कुठली सिरीज बसत नाहीये, पण आपल्याला इथे सिरीज मिळाली. मग आता 90 मध्ये 36 मिळवूया. 6 आणि 9 3 12. आता हे जे 126 आहे हे आपण 210 मध्ये ऍड करायचे. 0 अधिक 6 6, 2 अधिक 3 2 अधिक 1 3 आणि 2 अधिक 1 3. आता एखाद्याला नाही समजलं बाबा हे 12, 18, 24 हे 6च्या पाड्यात येत आहेत. आता एखादं आणखी एक स्टेप करू शकतं. 12 आणि 18 मध्ये कितीचा फरक आहे, 6चा. 18 आणि 24 मध्ये कितीचा फरक आहे, 6चा. 24 आणि 30 मध्ये कितीचा फरक आहे, 6चा. मग एक आपल्याला सिरीज भेटली ना, 6 6चा फरक आहे. मग एखादा म्हणेल मी इथं पण 6 ऍड करतो. मग काय झालं, 36. कसंही करा, एखाद्याला इथंच कळतं की हा पॅटर्न आहे, एखाद्याला वाटतं नाही बाबा मी शेवटपर्यंत करतो हा पॅटर्न आहे. दोन्ही पॅटर्नने तुम्ही उत्तर काढू शकता. आता पुढचा प्रश्न बघूया. रेस या शब्दातील अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येईल. जे अशा प्रकारचे शब्द असतात ना, म्हणजे अशा प्रकारचे जे प्रश्न असतात की रेस किंवा एखादं कुठलं सिंपल फाईल, फॅन असे देऊ शकतात की किती वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतात. म्हणजे काय की RACE, RCAE असं तुम्ही काही किती वेळा करू शकता. आर इथे ठेवू शकता, नंतर हे सगळे बदलणार. आर इथे ठेवू शकता, नंतर हे सगळे बदलणार. पण असं कसं करणार, तुम्हाला इतका वेळ तर नाही हे सगळं करत बसायला. मग अशा प्रकारचे प्रश्न कसे सॉल्व्ह करतात, तर रेस या शब्दामध्ये 4 शब्द आहेत, बरोबर, 4 अक्षर आहेत, सॉरी. तर हे 4 अक्षर वेगवेगळ्या पद्धतीने काढायचे. म्हणजे काय की त्याचं क्रमवारीता म्हणजेच फॅक्टोरियल काढायचा. 4चा फॅक्टोरियल. आता 4चा फॅक्टोरियल कसं काढणार, तर 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. म्हणजे जर 5 फॅक्टोरियल असतं तर 5 गुणिले 4 गुणिले असं उतरत्या क्रमाने लिहिलं असतं. ठीक आहे. आपण आता ह्याचा गुणाकार कसा करणार, 4 3 12, 12 दुने 24 आणि 24 1 24. म्हणजे काय की आपलं उत्तर आलं 24. हे एवढं सगळं करायची गरज नाही. हा काय शॉर्ट फॉर्म आहे किंवा अशा प्रकारे जेव्हा अशा प्रकारे प्रश्न येतो तेव्हा हे या पद्धतीने सोडवायचा असतो. आपलं उत्तर आलं 24. ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न बघूया. 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी किती. आता हा प्रश्न मी 2 पद्धतीने सोडून दाखवणार आहे. एक पारंपरिक पद्धत आणि एक शॉर्ट ट्रिक. अगोदर पारंपरिक पद्धत बघूया. 25 ते 37 मध्ये किती संख्या येतात, 26, 28, 30, 32, 34 आणि 36. अशा 25 ते 37 मध्ये या समसंख्या येतात. मग आपण काय करणार की सरासरीचा फॉर्म्युला काय आहे की ज्या संख्या आहेत म्हणजे 26, 28, 30 अधिक 32 अधिक 34 अधिक 36. आता ह्यांची जी पण बेरीज येईल त्याला 6 ने भागायचं आहे. आता शॉर्ट ट्रिक काय आहे, एक तुम्हाला फॉर्म्युला सांगते. जेव्हा अशा प्रकारे प्रश्न येतो तेव्हा एक फॉर्म्युला आहे की सर्वात पहिली समसंख्या अधिक सर्वात शेवटची समसंख्या भागिले 2. हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. सर्वात पहिली समसंख्या कोणती आहे, 26. ठीक, 26 अधिक सर्वात शेवटची 36 भागिले 2. 6 6 12, हातचा आला 1, 3 आणि 3 6 भागिले 2, बरोबर. 2 6 2 1 2. हे आहे आपलं उत्तर.
ही शॉर्ट ट्रिक आहे, ही ट्रेडिशनल मेथड आहे. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्यानुसार तुम्ही जावा. आता आपला पुढचा प्रश्न आहे, दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे, तर दोन संख्या 3:4 प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती? इथे सुद्धा एक फॉर्म्युला आहे. आता ह्याला शॉर्ट ट्रिक वगैरे काही नाही, कारण इथे फॉर्म्युलाच तुम्हाला यूज करायचा आहे. आता जी संख्या काढायची आहे ती संख्या म्हणजे काय असणार आहे? लसावी गुणिले मसावी. आता लसावी काय आहे? 72 आहे. मसावी काय आहे? 6 आहे. ह्या दोघांचा गुणाकार काय असणार आहे? जी संख्या येईल ती संख्या ही 3:4 या प्रमाणात असणार आहे. ठीक आहे, मग आपण ती अगोदर संख्या काढू आणि मग नंतर ती लहान आणि मोठी संख्या काढू. 6 दुने 12, हातचा आला 1, 7 सकम 42 आणि 1 43, म्हणजे 332 ही ती संख्या आहे ज्याचे हे दोन काय आहेत? लसावी आणि मसावी आहे. पण त्याचं गुणोत्तर काय दिले? आता हे जे 432 आहे ते कोणत्या गुणाकारात आहे? तर 3:4 ह्या गुणोत्तरात आहेत ना, बरोबर? मग ह्या दोघांचा गुणाकार केला तर ही संख्या येणार आहे, बरोबर? लसावी गुणिले मसावी. मग ह्या दोघांचा गुणाकार काय आला? 4×3=12. आता फक्त 12x येणार का? नाही, गुणाकार आहे त्याच्यामुळे हे x गुणिले x पण त्यांचा गुणाकार होणार. मग x गुणिले x काय झाला? x² आणि 432. आता 432 भागिले 12 बरोबर x². किती आलं? 36 आणि 7 13 म्हणजे 72 राहिले. मग 12 72. आता 36 बरोबर x². मग x ची व्हॅल्यू काय आली? हा 36 कोणाचा स्क्वेअर आहे? 6चा, म्हणून x ची व्हॅल्यू आली 6. आता 4 आणि 3 तुम्हाला कोणती संख्या लहान वाटते बरं? ऑब्व्हियसली 3 लहान वाटते ना. 4 हे 3पेक्षा मोठा आहे, म्हणून 3x ह्याची किती किंमत आली? 3 गुणिले 6 बरोबर 18, म्हणजे आपलं उत्तर आलं 18. सोप्या पद्धतीने येतं, फक्त तुमचा मेंदू सगळ्या त्या दिशेने चालला पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न मी खूप प्रश्नपत्रिकेत बघितलेला आहे. आमच्या पिंपरी चिंचवडच्या पण पेपरला हा आला होता. मोर आणि हरिण असं काहीतरी होतं. तर आपण प्रश्न बघूया. एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या ही 30 आहे, तर त्यांच्या पायांची संख्या 96 आहे. मग मोर आणि सशांची अनुक्रमे संख्या किती? मला एक सांगा, मोर जो आहे त्या मोराला किती पाय असतात? 2 ना. आणि जो ससा असणार आहे त्याला किती पाय असतात? 4 पाय असतात, बरोबर? हे लक्षात ठेवा की काय केलंय मी, मोराला x करते आणि सशाला y करते. मग त्यांची संख्या किती आहे? 30 आहे, म्हणजे x अधिक y बरोबर 30. आणि त्यांच्या पायांची संख्या 96 आहे. आता जितके मोर आहेत त्यांच्या पायांची संख्या किती असणार आहे? मोराला 2 पाय असतात ना, म्हणून 2x अधिक सशाला 4 पाय असतात म्हणून 4y. त्यांची संख्या किती आहे? 96 आहे. कारण जर त्याचं धड असेल तरच त्याला पाय असतील ना, म्हणून 2x आणि 4y. आता हे काय करायचं? आपल्याला समीकरण सॉल्व्ह करायचं. आता हे जे x आणि y आहे ह्यातलं कुठला तरी एक फॅक्टर आहे तो सारखा करायला लागेल. एक तर x ला 2 करा किंवा y ला 4 करा. मी x लाच 2 करून टाकते, ते सोपं आहे. x आपला सोपं, ठीक आहे. म्हणून मी काय करणार? ह्या सगळ्याला 2 नी गुणाकार करणार. आता ह्याला 2 नी गुणाकार केला म्हणजे काय झालं? 2x अधिक 2y बरोबर 30 गुणिले 2 60. आणि खालचं आहे तसं ऍज इट इज. 2x अधिक 4y बरोबर 96. आता काय करायचंय? आपल्याला वजाबाकी करायची. आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू, ठीक आहे. मग मी ह्याला वजेचं चिन्ह देते. आपण ह्या समीकरणामधून हे समीकरण वजा करणार आहोत, ठीक आहे. मग 2तून 2 गेले, कॅन्सल. 4 मधून 2 गेले, 2y. 96 मधून 60 गेले, किती? मी ते 60 लिहिते. 60 6. 9तून 6 गेले, 3. म्हणजे y ची किती व्हॅल्यू आली? बेक बे 8 16. y म्हणजे सशुले किती झाले? 18 झाले. मग मला जर मोरांची किंमत काढायची असेल तर काय होईल? x अधिक y बरोबर 30. आता x ची किंमत माहिती नाही म्हणून x, y ची किंमत आपल्याला कळली 18 आहे, म्हणजे 18 ससे आहेत आपल्याकडं. मग आपले मोर किती झाले? 18. 30 मधून 18 गेले, 12 हे आपले मोर झाले. मग आपल्याला काय विचारलंय की मोर आणि सशांची अनुक्रमे संख्या किती? म्हणजे अगोदर मोर म्हणजे 12 आणि ससा म्हणजे 18. हे उत्तर कशामध्ये? 12 18 हे पहिलं उत्तर आहे. काही जण 18 12 पण करतील, पण हे अनुक्रमे आहे ना, हा प्रश्न नीट वाचायचा, ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. एक कार मुंबई ते पुणे अंतर हे 40 किलोमीटर प्रति तास या गतीने जाते आणि तीच कार पुणे ते मुंबई अंतर हे 60 किलोमीटर प्रति तास या गतीने कापत असल्यास त्या कारचा सरासरी
किलोमीटर प्रति ताशी वेग काय असेल? एक कार आहे ती पुणे ते मुंबई किती वेळाने जाते? 40 किलोमीटर प्रति तास. आणि मुंबई ते पुणे हे 60 किलोमीटर प्रति तासनी जाते. आपल्याला वेगाची सरासरी विचारली. ह्याच्यासाठी एकदम सिंपल शॉर्ट ट्रिक. 2 गुणिले पहिला वेग किती? 40 गुणिले दुसरा वेग 60 भागिले यांच्या वेगांची बेरीज म्हणजेच 40 अधिक 60. सगळ्यात सोपी ट्रिक, खूप सोपी. तुम्हाला काय बेसिक मध्ये जायची गरजच नाही. मग आपण हे सॉल्व्ह करूया. हे मी वरचं ऍज इट इज ठेवते कारण खाली जी संख्या येईल त्याने आपल्याला कटछाट करता येईल. 2 गुणिले 40 गुणिले 60 भागिले 40 अधिक 60 100. आता हे शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला, म्हणून म्हणलं हे गुणाकार करत बसू नका, खाली कट करता येईल. मग आपण आता गुणाकार करू. 4 6 चोक 24, 24 दुने 48. झालं, आलं आपलं उत्तर. काही करायची गरज आहे का? 2 स्टेप मध्ये उत्तर आलं. बाकी ट्रेडिशनल मेथड मध्ये तुम्ही घुसूच नका, खूप सोपी पद्धत आहे ही. मग आपलं उत्तर आलं 48. पुढचा प्रश्न आहे, एका मोबाईलची 18% जीएसटी सह किंमत होते 23,600. तर त्या मोबाईलची मूळ किंमत किती? आता जीएसटी ऍड करून 23,600 आलं म्हणजे काय की ही आपली खरेदी किंमत झाली 23,600. मग आपली ऍक्च्युअली किंमत किती आली? म्हणजे जी काय म्हणतात एमआरपी जी आपली किंमत असते त्याच्यामध्ये 18% जीएसटी ऍड केला ना, म्हणजे काय की 100 मध्ये 18 मिळवले ना, 100 आपली ऑलरेडी रक्कम आहे, त्याच्यामध्ये 18% जीएसटी ऍड केला म्हणून अधिक 18 भागिले 100 का तर टक्के आहे म्हणून. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. आलं लक्षात? 23,600 हे आपण ह्या किमतीत आपण तो मोबाईल विकत घेतला आणि त्याची मूळ किंमत वेगळी होती, पण 18% जीएसटी ऍड केल्यामुळे त्याची किंमत वाढली. मग आता आपल्याला काय विचारलं की त्याची ही मूळ किंमत किती? मग आपण हे सॉल्व्ह करूया. 23,600 इज इक्वल टू x गुणिले 18 अधिक 100 किती झाले? 118 भागिले 100. आता हे जे 50 आहे ते इथं वरती अंशात जाणार आणि 49 हे छेदात राहणार. 23,600 भागिले 50 नाही 59 आणि हे वरती 50 इथे अंशात जाणार. आता अशा पद्धतीने जेव्हा येतं ना तेव्हा तुम्हाला 59चा पाढा मोजायची गरज नाही. 9च्या कितव्या पटीत 6 येतात? 9 चोक 36 मध्ये 6 येतात ना. मग आपण इथे बघू 59 गुणिले 4. मी हे 4 का घेतले? कारण 9च्या 4 पटीत 6 येतात. 9 चोक 36 हातचे आले 3, 5 चोक 20 आणि 3 23 म्हणजे 236. म्हणजे आपल्याला 59नी ह्या संख्येला पूर्ण भाग जातो. किती? 4 0 0. आता ह्यांचा गुणाकार करू. 5 चोक 20 आणि हे 3 0 वरती म्हणजे 20,000. त्या मोबाईलची किंमत मूळ किंमत काय आहे? 20,000 आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. हा आहे बुद्धिमत्तेचा. दिशा ही असते पूर्व दिशा, ही असते पश्चिम दिशा, इथं उत्तर आणि इथे दक्षिण. आपल्याला काय विचारलं आहे की लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, म्हणजे लता या दिशेने तोंड करून उभी आहे. तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळाली तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेनं आहे? मला एक सांगा, या दिशेनं बघते म्हणजे उजवी दिशा कोणती झाली? उजवी दिशा दक्षिण झाली, बरोबर. इथे पहिल्यांदा वळाली, इथे दुसऱ्यांदा वळाली, इथे तिसऱ्यांदा वळाली, इथे चौथ्यांदा वळाली. म्हणजे जेव्हा ती 4 वेळा काटकोनात फिरते तेव्हा पुन्हा पूर्वेकडे बघते. मग ती पुन्हा 4 वेळा काटकोनात फिरली तरी पूर्वेकडेच बघणार आहे, बरोबर. मग हे 4 आणि हे 4 8 झाले. मग 10 वेळा वळते ना, मग हे 8 हे 9 आणि हे 10. म्हणजे आता सध्या कुठं बघतीये ती? पश्चिमेला. आपलं उत्तर आलं पश्चिम. ठीक आहे. आता आपलं मराठी सुरू झालंय. आपला पहिला प्रश्न आहे, संधी करा. पुनर्जन्म, पुनः जन्म. बघा माझा एवढा अभ्यास झालाय की मी ते संधी बघितलं मला डायरेक्ट उत्तरच आठवतं. जेव्हा काय म्हणतात ह्याला विसर्ग संधी असते तेव्हा जो पुढचा शब्द असतो ज त्याच्यावर रफार येतो. पुनर्जन्म. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पुनर्जन्म. हा संधी समास ह्याच्यावर कंपल्सरी आणि शब्दांच्या जाती ह्याच्यावर कंपल्सरी प्रश्न येतातच. आता आपला पुढचा प्रश्न आहे, भाजी भाकरी हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे? भाजी भाकरी आपण ऑप्शन बघूया. समाहार द्वंद्व या समासाचे उदाहरण आहे. आता भाजी भाकरी हा समाहार द्वंद्व का? तर समाहार द्वंद्व म्हणजे काय अगोदर आपण बघूया. म्हणजे काय की जर शब्द दिलाय भाजी भाकरी, बाजार हाट, पुन्हा काय की चहा पाणी, केर कचरा,
हे जे आहेत ना, हे आपल्याला शब्द दिसत आहेत, ह्याच्यावरून आपल्याला शब्दाचा बोध होतोय. पण चहा पाणी म्हणजे फक्त चहा पाणी असतं का? नाही, त्यासोबत काय असतं, बिस्किट असतं, खारी असते, टोस्ट असतं किंवा पोहे असतात. म्हणजे चहा पाणी म्हणजे काय की दिलेल्या शब्दातून आपल्याला त्याच्याशी रिलेटेड बाकीच्या पण गोष्टी लक्षात येतात. बाजार हाट म्हणजे काय, ह्याच्यातून काय कळतं की तुम्ही बाजार हाट बाजारामध्ये फक्त हे बाजार नसतो, बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी मिळतात. केर कचरा म्हणजे काय की त्याच्यामध्ये सगळं असतं, ओला कचरा, सुका कचरा, कागद, कपटे, केस वगैरे अशा प्रकारे. ठीक आहे, हे समाहार द्वंद्वचं उदाहरणं आहेत. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखा. मी चेंडू खेळतो, मी पुस्तक वाचतो, हा काय साधा वर्तमान काळ आहे. ह्याच्यामध्ये काहीच असं लॉजिक नाहीये, कारण मी चेंडू खेळतो साधा वर्तमान काळ आहे. आता चालू वर्तमान काळात कसं झालं असतं, मी चेंडू खेळत आहे, हा झाला चालू वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ असं कुठली गोष्ट नाही. पूर्ण वर्तमान काळ, मी चेंडू खेळला आहे, हे झालं पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे, मग तुम्हाला फक्त हा आला ह्याचाच फक्त प्रश्न सॉल्व्ह करायचा का? नाही, तर जे आपल्याला काळ दिले त्या काळात ते वाक्य बनवून बघा. प्रश्न बघूया. आता हे कर्ता ओळखा, कर्म ओळखा, क्रियापद ओळखा, अशा प्रकारे प्रश्न येतात. पुढचा प्रश्न आहे, आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता पाऊस थांबावा हे कोणत्या क्रियापदाचा प्रकार आहे ते आपण बघूया. आता पाऊस थांबावा याच्यामध्ये अगोदर आपण काय करू, क्रियापद ओळखू. क्रियापद आहे थांबावा, हे क्रियापद आहे. आता विद्यार्थ आपलं उत्तर आहे विद्यार्थी क्रियापद. आता विद्यार्थी क्रियापद कसं ओळखायचं, तर ज्या क्रियापदाला वा, वी आणि वे असे प्रत्यय लागतात तो असतो विद्यार्थी क्रियापद. म्हणजे काय, उद्या त्यांनी शाळेला जावे, उद्या आम्हाला सुट्टी मिळावी, आम्हाला आपली पोलीस भरती लवकर सुरू व्हावी, हे काय झालं, विद्यार्थी क्रियापद. आता याच्यामध्ये आणखी काय असतं की याच्यामध्ये तुम्ही जेव्हा विनंती करता, म्हणजे काय की उद्या शाळा सुरू करावी अशी विनंती, इच्छा, आमची पोलीस भरती लवकर व्हावी ही इच्छा, तर्क, शक्यता, कर्तव्य, हे जेव्हा गोष्टी येतात ना, जेव्हा त्याचं वाक्यामधून आपल्याला हे सगळं प्रतीत होतं ना, तो वाक्य असतो विद्यार्थी क्रियापद. आता याच्यामध्ये आणखी विद्यार्थी क्रियापदाला आणखी एक शब्द आहे, तो आहे म्हणजे इच्छार्थक वाक्य. म्हणजे विद्यार्थी वाक्याला सुद्धा इच्छार्थक वाक्य सुद्धा म्हणतात. आता सगळ्यात मेन गोष्ट बघूया. आता हे जे क्रियापद आहे ते कशामध्ये आहे, विद्यार्थ हे शब्दांच्या जातीमध्ये क्रियापद आणि क्रियापदामध्ये सुद्धा उपप्रकार आहे. क्रियापदांचे अर्थ 4 अर्थ आहेत, त्यातला एक अर्थ आहे विद्यार्थी क्रियापद. एवढा डिटेलमध्ये तुम्हाला मराठीचा तरी अभ्यास करायचा आहे, कारण मराठीला बऱ्यापैकी चांगले प्रश्न विचारले जातात. आता आपला पुढचा प्रश्न आहे, देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी समर्पक शब्दाची निवड करा. म्हणजे हा काय झाला, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, ह्याच्यातला हा प्रकार आहे. तर देवापुढे सतत जळणारा दिवा हे नंदादीप, याला नंदादीप असे म्हणतात. आता हे लामण दिवा, निरांजन, समई, हे काय आहे की हे दिव्याचे प्रकार आहेत. पण हा जो सतत जळणारा दिवा ह्याच्यासाठी जो स्पेसिफिक वर्ड आहे तो आहे नंदादीप. असे कन्फ्युजिंग करणारे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, थँक्यू.